ब्रेकिंग न्यूज यानंतर आपल्यापर्यंत येते ती बघूया। मुंबईमध्ये भाजप 5000 नमो वॉरियर्स तयार करणार आहे। 5000 कार्यकर्ते आता मैदानात उतरणार आहेत। पंतप्रधान मोदींचं काम मतदारांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने एक नवी शक्कल लढवलेली आहे। नमो वॉरियर्स भाजप आता निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे। या नमो वॉरियर्सना भाजप मानधन देखील देणार आहे। पहिल्या टप्प्यात 100 महाविद्यालयात 18 ते 21 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल। भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून या नमो वॉरियर्सची निवड केली जाईल। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपण पाहिल्यानंतर भाजपा लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला अधिक सक्षमतेने मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। यासाठी मुंबईमध्ये प्रामुख्याने 6 लोकसभा मतदारसंघ आहेत। जवळपास 100 महाविद्यालय टार्गेट करण्यात आलेले आहेत। या 100 महाविद्यालयामध्ये 18 ते 21 या वयोगटातील जवळपास 5000 युवा कार्यकर्ते या ठिकाणी मैदानात उतरवणार आहेत। 5000 नमो वॉरियर्स हे भाजपा तयार करणार आहे आणि या प्रत्येक महाविद्यालयामध्ये 50 युवक व युवतींची ही निवड केली जाणार आहे। युवा वॉरियर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याची हे जबाबदारी असणार आहे। केंद्र सरकारच्या योजना या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, हे टार्गेट असणार आहे। प्रामुख्याने मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्या प्रमुख 100 कॉलेजचा समावेश येतो त्या 100 कॉलेजची निवड केली जाणार आहे आणि त्या कॉलेजची निवड केल्यानंतर जे विद्यार्थी नमो वॉरियर्स म्हणून निवडले जाणार आहेत त्यांना भाजपा मानधन देखील देणार आहे। त्यामुळे भाजपा आपल्याला लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे वेगवेगळे प्लॅन देखील त्या अर्थानं पाहायला मिळते आणि त्यातलाच हा एक नमो वॉरियर हा एक वेगळा प्लॅन आहे। बरं तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।